जिजाऊनं घडवलं शिवबाला, त्यानं मिळवलं स्वराज्य. रागिणी आली आमच्या आयुष्यात आणि केलं आमच्या मनावर राज्य. आता देवयानी घ्यावंच लागेल का? नाही म्हणजे काय, घ्यावंच लागेल ना. प्रेमाची असते ताकद, प्रेमात असतो विश्वास. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्या विक्रमची आयुष्यभराची साथ. जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू मनुष्य जातीचं एकच तत्व. ही आहे देवयानी, जिच्यामुळे विक्रमला मिळालं अस्तित्व. वा 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 वा. मी स्वतःची अस्मिता जपण्यासाठी देवयानीशी लग्नाला तयार झालो नव्हतो. नशीब आपल्यावर खुश आहे असं समजून तयार झालो होतो. आता ते आपल्या नशिबातच नाही आहे हे लक्षात आल्यावर या अपघाताला घातपात समजून हा विषय वाढवण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. देवयानी हा विषय माझ्यासाठी कायमचा संपलेला आहे. भैयासाहेब बोलतोय. बोला भैयासाहेब, आज आमची कशी काय आठवण आली? तुमची आठवण काढायचं आम्ही कधीच बंद केलंय, पण तुम्ही आमच्यावर आज वेळच अशी आणलीत, तुमची आठवण काढणं भाग पडलं. मुद्द्याचं बोला. नील राजे, आतापर्यंत तुमचे हजारो गुन्हे आम्ही माफ केले, पण आदित्य राजांच्या लग्नात यजमानपद भूषवण्याचा मोठा गुन्हा तुम्ही केलाय. भैयासाहेब, आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. त्या गोष्टी आमच्या आणि राजे शिर्के घराण्याच्या विरोधात असतात, त्याच तुम्हाला योग्य वाटतात. हेच आमचं दुःख आहे. लिंगप्पा तुमचा आणि आदित्य राजांचा वापर आमच्या विरोधात करतोय हे तुम्हाला कळत नाही, याचंही आम्हाला दुःख आहे. त्या देवयानीशी लग्न करून आदित्य राजे स्वतःच नुकसान करतायत हेही त्यांना कळत नाहीये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात म्हणून तुम्ही करत नाही आहात, तर लिंगप्पाला योग्य वाटतात म्हणून तुम्ही करतात. अजूनही वेळ गेलेली नाही. छान व्हा. भैयासाहेब, तुम्ही लिंगप्पाला घाबरताय म्हणून असं बोलतात ना? आम्ही कधीही कुणालाही घाबरलो नव्हतो, घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. घाबरणारा प्रत्येक माणूस स्वतःच्या समजुतीसाठी असंच काहीतरी बडबडत असतो. भैयासाहेब, नील राजे, भैयासाहेब, आज लिंगप्पासारखा माणूस तुम्हाला तुमच्या व्यवसायात भारी पडतोय म्हणून त्याच्यापासून तुम्ही आम्हाला दूर व्हायला सांगताय ना? पण ही वेळ तुम्हीच तुमच्यावर आणली आहे. तुम्ही कधीही आम्हाला भावाप्रमाणे वागवलं नाही भैयासाहेब. जर तसं केलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. आपल्याला वेगळं करून काय झालं? शेवटी आपण एकत्र आलोच ना. आपलं एकत्र येणं ही त्यांची फार मोठी हार होती, म्हणून हीच चूक ते पुन्हा करणार नाहीत. पण तरी सुद्धा रागिणी, मला विक्रम आणि देवयानीची काळजी वाटते. नील, मी तुला म्हटलं ना, काहीही होणार नाही. विक्रम उठ होता, चल फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा बनवते. झोप ना अजून थोडा वेळ. किती वाजलेत बघ ना. त्यांनी काय फरक पडतोय? मला अशी उशिरापर्यंत झोपायची सवय नाहीये. आता या घरात आल्यानंतर उशिरापर्यंत झोपायची सवय करून घे. त्यापेक्षा तू लवकर उठण्याची सवय करून घे. चल उठ आता, मी तुझ्यासाठी चहा बनवते. नाही, आज आम्ही तुझ्यासाठी चहा बनवणार. कशाला पण? मी बनवते ना चहा. लग्नानंतर आज पहिल्या दिवशी तुला मी आमच्या हातचा चहा देणार. मला भांडण येते पण मी भांडण करत नाही. ते बघ, विक्रमादित्य आले. सकाळी सकाळी बिचारायला बायकोनी कामाला लावलेलं दिसतंय. काय राजे, रात्रीची झोप पुरी झाली ना दिसत. रात्री झोपलं नाही वाटत. लग्नानंतर विक्रमच्या लिंगप्पा साहेबांनी ना रिसेप्शन पार्टी सुद्धा ठेवली होती. दादू, गोदा काकू, आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली. आणि नील भैयांच्या ओळखीने फिल्म इंडस्ट्रीतले काही सेलिब्रिटी सुद्धा आले होते. माझी एकदाही आठवण नाही आली साक्षी.